माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. आजपासून आपण भागवत कथासारेला प्रारंभ करत आहोत. भाग पहिला, श्रीमद भागवत महात्म्य, प्रकरण पहिले, भक्तिपुत्र ज्ञान वैराग्य. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, सर्वात योमी भगवान श्री विष्णूला नमस्कार असो. श्री भगवान व्यास यांचे महाज्ञानी पुत्र शुकदेव यास नमस्कार असो. ते लहानपणातच अत्यंत विरक्त होते. उपनयन होण्यापूर्वीच सैन्यास घ्यायला ते घरातून निघाले. व्यास ज्ञानी खरे, पण आपला तेजस्वी बालक एकाएकी घरातून निघून चालला. पित्याचे हृदय त्यांना राहावे ना. बाळ कोठे चाललास रे? बाळ कोठे जात आहे? अभावितपणे प्रश्नमुखावाटे बाहेर पडला. पण शुकदेव देहभानावर होते कुठे हो? त्यांच्या कानावर व्यासांचा प्रश्न पडला असेल, पण आज शिरलंच नाही. एक नाही, दोन नाही, ब्रह्मभाव फक्त केवळत्व तदाकार असे शुकमुनी मनुष्यच खरे, पण देवत्व पावले त्यांना आपले शतशः नमस्कार. कथा पुरातन आहे, पण आजही नवीन होय. किती वेळा सांगितले, किती वेळा भागवत ऐकला, तरी रोज ऐकताना आपल्याला नवनवीन मनात शब्द येतात. किती जणांनी सांगितले तरी नवीनच, कारण भक्ती प्रेमाचे अमृत होय. भागवत महापुराण छे छे पुराण नव्हे, अगदी अद्यतन तुमच्या आमच्या हृदयात स्फुरणाऱ्या हरीची, हरिभक्ताची गोड कहाणी. स्वस्थ चित्त करूया, देहाचे देवपण म्हणे साठवूया. या भागवताचा महिमा थोरांनी वर्णिला, पोरांनी काय बोलावं रे? पण कथा स्वस्थ बसू देत नाही. समाधान हुरूर दोन्ही एकाच वेळी होतात. तिचे महात्म्य पहा. नैमिष अरण्यात शौनक प्रमुख ऋषी बसले. सुतांना शौनक प्रश्न विचारित आहे. महामती सुता, हे कलियुग, सर्व जीव ह्या युगात बहुधा अधर्मिक झाले. पुढे तर राक्षसीपणा वाढत जाणार. भक्ती, वैराग्य, विवेक, तप यांचा अभावच. यांचा यावर उपाय सांगा बरे. मायामोहातून हे लोक कसे सुटतील? असे काहीतरी साधन असेल तर तुम्ही सांगा. कलियुगात मनुष्याने मुक्तीसाठी काय करावे बरे? यशुता आनंदाने म्हणाले, शौनक, इतर वैद्यक ऋषी हो, मी तुम्हाला संपूर्ण सिद्धांताचे सारच सांगतो. यावर उपाय आहे, तो म्हणजे भागवत शास्त्राचे ज्ञान. अनेक जन्माचे पुण्य गाठील असावे, तेव्हाच त्याची उपलब्धी होणार. पण जेव्हा भागवताचा लाभ होतो, तेव्हा अमृतही तुच्छ वाटते. परीक्षित राजाच्या सभेत शुकदेव असनस्थ होते. तेव्हा काय झाले माहीत आहे? देवता तेथे आल्या. सर्वांनी अमृत कलश आणले. शुकदेवांना देव म्हणाले, आम्ही अमृत देतो, आम्हाला भागवत कथा सांगा. आम्ही अमृत देतो, आम्हाला भागवत कथा सांगा. पण शुकदेव काय म्हणाले? नको नको नको, अमृत नको. तुमचा भागवत श्रवणाचा अधिकार नाही. भक्ती नाही तुमच्या हृदयात. अमृताच्या बदल्यात भागवत दान छे नाही. असे भागवत मनाची शुद्धी करणारे फार मोठे साधन. परीक्षित यांच्या श्रवणाने मुक्त झाला. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले. त्याला भागवताचा महिमा कळला. कलियुगात मुक्तिदायक उपाय म्हणजे भागवत असे त्याने ठरवून टाकले. भागवताचे श्रवण 7 दिवस करायचे असते, त्याला सप्ताह म्हणतात. पण आपण हळूहळू श्रवण करणार आहोत. आपला भागवत 60 दिवसाचा असेल. सनत कुमारांनी पूर्वी नारदाला ही कथा सप्ताहविधीने सांगितली होती. सप्ताहाने भक्तीचा उदय होतो, हरिस्मरणात मन लागते, कलिमाला धुवून निघतो. नारदाचाच वृत्तांत ऐकण्यासारखा आहे. त्यावरून भागवताचे थोरपण लक्षात येईल. असे म्हणून सूत पुढे म्हणू लागले, विशाला नावाच्या नगरीत सनकानिक 4 कुमार होते. तेथे नारद मुनी आले. नारायण नारायण, विनेचा झंकार पण वदनावर उदासीनता. नारद नित्य आनंदात राहणारे उदासीन का बरे? कुमारांनी विचारले, चिंता दूर काय झाले देवर्षी? आपण तर नारायण, निमग्न, चिदानंदमय, आज उदास का बरे? नारद म्हणाले, मी पुष्कळ तीर्थ हिंडलो, प्रयाग, काशी, हरिद्वार, सेतुबंध, पण मनाला कुठे शांती नाही. सत्य, तप, दान, दया यांचा बहुतेक लोभ झालेला. योगी, सिद्धदायकही साधक कुणी दिसत नाही. ज्ञानी नाहीच, जिज्ञासुद्धा नाही, जिज्ञासूसुद्धा नव्हे. सत्कर्माकडे मन वळत नाही. जो तो आपल्या पुरता स्वार्थ, हाच धर्म. पोट भरण्यापलीकडे विचार नाही. भ्रमण करीत करीत यमुना नदीच्या तीरावर मी आलो. कुठं आलो? यमुना नदीच्या तीरावर. तुम्ही जाऊन आला की नाही यमुना तीरावर? येथे एक स्त्री खिन्नपणे बसलेली होती. तिची अवस्था तारुण्याची खरी, पण चित्त मात्र फारच उद्विग्न.
तिच्याजवळ 2 वृद्ध पुरुष भूमीवर पडलेले होते. ते जवळजवळ बेशुद्ध पडलेले होते. त्यांना काही स्त्रिया वारा घालीत होत्या. ती तरुणी त्या दोघांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती, यज्ञ करीत होती. स्वतः रडत होती. तिला वारा घालून स्त्रिया तिची समजूत घालीत होत्या. मला पाहताच स्त्री उठली. मला काकुळतीने म्हणाली, महाराज माझी चिंता दूर करा. तिला मी विचारले, देवी तू कोण ग? हे दोघे कोण? या स्त्रिया कोण? काय सेवा करू? तू का रडते? हे असे का पडले? ती म्हणाली, माझे नाव भक्ती. काय? भक्ती. हे दोघे माझे मुलगे. एकाचे नाव ज्ञान, दुसरा वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य या स्त्रिया सर्व नद्या होय. गंगा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, भीमा, कृष्णा सर्व नद्या माझ्या सेवेसाठी आलेल्या. माझा जन्म द्रविड देशातला. कर्नाटकात मी लहानाची मोठी झाले. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी माझा सन्मान झाला. गुजरातेत पुष्कळ वर्ष राहून झाले. तेथे मला वृद्धत्व आले. पुढे उत्तरेस प्रवास करता करता वृंदावनाला आले. तो काय आश्चर्य! मला तेथे पुन्हा तारुण्य प्राप्त झाले. हो, कुठं तारुण्य प्राप्त झाले? वृंदावनला. पण माझे 2 मुलगे ज्ञान आणि वैराग्य, त्यांना मात्र तारुण्य आले नाही. हो, ते क्षीण झाले आहेत. त्यांचे कसे होणार हाच विचार मला, हीच चिंता मला. मी म्हटले, हे पहा, आता काही दिवस तुला धैर्य धरले पाहिजे. कलियुगाचा प्रभाव. त्यावरती म्हणाली, पण या कलियुगाला परीक्षित राजाने का म्हणून राहू दिले? घालून द्यायला पाहिजे होते. कलियुगामुळे लोकात सदाचार, तप, योग आदी साधने नष्ट झालेली. त्यांना दुष्टपणा आवडतो. संतांना, सज्जनांना दुःख, दुष्टांना सुख असे विपरीत होत आहे. त्यावर मी म्हटले, जेव्हा श्रीकृष्ण भगवान निजधामाला गेले तेव्हाच कलियुगाचा प्रभाव वाढला. राजा परीक्षिताने कलीला पाहिले. तो त्याला मारायला धावला, पण कली त्याला शरण गेला. शरणागताला मारण्यापेक्षा त्याचे गुण राजाने ओळखले, त्याला राहू दिले. तपाचे आचरण, योगाचा अभ्यास कलियुगात करणे सोपे नसले तरी केवळ हरी कीर्तनाचेच त्यापेक्षा मोठे फळ मिळते. असा कलियुगाचा गुण राजाने विचार केला. त्याला अभय दिले. त्याला राहायला जागा मात्र संकुचित दिली. भक्ती म्हणाली, देवर्षी आपली भेट झाली हे माझे मोठं भाग्य. आपल्या बोलण्यावरून आठवण झाली. भक्त ध्रुव, भक्त प्रल्हाद, आपलाच उपदेश मिळून ते धन्य झाले ना. भक्तीची शक्ती आपणच दिली त्यांना. एवढ्या लहान वयात एवढा निर्धार आपल्यामुळेच आला. मी आपल्याला नमन करते. सूत गोष्ट सांगत आहे. नारद तिला म्हणाले, सत्य, त्रेता, द्वापार या 3 युगात ज्ञान वैराग्य हीच मुक्तीची साधने होत. पण कलियुगात भक्तीचे साधने निराळे श्रेष्ठ. भक्तीचे प्रेत, पिशाच, राक्षस यांचाही उपद्रव होत नाही. भगवंत तप, वेद, ज्ञान, कर्म यापेक्षा भक्तीने लवकर प्रसन्न होतात. दुर्वासांनी भक्तीचा अनादर केला. त्यांना किती कष्ट करावे लागले. अन्य साधनाची भक्तीपुढे काही आवश्यकता नाही. भक्तीच मुक्तीचे साधन असे विज्ञानांचे मत होय. भक्ती म्हणाली, देवर्षी आपली मजवऱ्याच कृपा. भक्त आहात म्हणून माझ्या पुत्राची अशी अवस्था झाली. त्यांचे दुखणे बरे कराल का हो? नारदाचे मन द्रविले. त्यांनी दोघा वृद्धांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण काही उपाय चाले ना. ते विचार करू लागले, काय करावे, यांची दशा कशी दूर होईल. तेवढ्यात आकाशवाणी घुमली, नारदा तुझे प्रयत्न सफळ होतील, सफळ होतील, सफळ होतील. सत्कर्म कर, सत्कर्म कर, सत्कर्म कर, सत्कर्म कर. नारदांना उमज पडेना. आकाशवाणी झाली, अर्थ कळला नाही. त्याने कीर्तस्थानी धाव घेतली. कर्मवेत्यांना विचारले, याज्ञिकांना विचारले, तत्त्वज्ञांना विचारले, सत्कर्म निश्चित कोणते? आकाशवाणीचा अर्थ काय? कोणीही निश्चितपणे सांगितले नाही. नारदाने तप करण्याचे ठरवले. हरिद्वारपर्यंत ते हिंडले. तेथे तप करावयास बसणार तोच सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार 4ही दिव्य प्रकुमार यांना दिसले. नारदांना आनंद झाला. ते त्यांना म्हणाले, महात्मा कुमारांनो, आकाशवाणीचा अर्थ तुम्ही सांगा. ज्ञान वैराग्य पुनसमर्थ होण्यासाठी सत्कर्म कर असे आकाशवाणीने सांगितले. तुमचे ज्ञान, तुमचा अधिकार सर्वात श्रेष्ठ. श्रीहरी शरणम, श्रीहरी शरणम हा मंत्रघोष तुमच्या हृदयातून सतत स्फुरत असतो. सत्कर्म कोणते करू? ज्ञान वैराग्य क्षीण झाले, त्यांना पुन्हा सामर्थ्य कशाने लाभेल? भक्तीचे दैन्य कसे दूर होईल? सनक ऋषी म्हणाले, नारदा चिंता करू नको. सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषींनी मानवांना सांगितले. ते कष्टाचे असतात. स्वर्ग प्राप्तीचीच त्यात आशा असते. द्रव्य यज्ञ, ज्ञानयज्ञ सर्वांचे फळ स्वर्ग, पण भक्तीचे साधन मात्र त्यापेक्षा श्रेष्ठ असा मोक्ष. तो देणारे आहे.
श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करण्याने कलियुगाचे सारे दोष नष्ट होतात, ते मोक्षकारक होतात. ऐकलं ना? श्रीमद भागवत ग्रंथ पारायण करा, श्रवण करा, तरीही आपल्याला मोक्षकारक होय. नारदांनी शंका विचारली, पण भागवत हे वेदांचे सार वेद स्वर्गप्राप्तीचे फळ देणारे, मग भागवत श्रवणाने मुक्ती कशी मिळेल हो? सांगा बरे. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, भागवत पुराण श्रवण केलं तर मुक्ती कशी मिळेल? सनक म्हणाले, नुसते वेद नव्हे, उपनिषदही त्याचे सार भागवतात आहे. दुधात लोणी असते, उसात साखर असते, पण घुसळल्याशिवाय पिळल्याशिवाय हाती लागत नाही. तसेही कार्य करून व्यासांनी भागवताची रचना केली. ते त्यांना स्फुरले असे असावे. त्याने भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची प्रतिस्थापना होते. त्याचे श्रद्धापूर्वक स्मरण केले, श्रवण केले, पठण केले, अभिवाचन केले तर मानव मुक्तीचा अधिकारी होतो. 18 शस्त्र श्लोक. किती? 18 शस्त्र श्लोक, 12 स्कंद, शुक परीक्षित यांचा संवादसारी पुराणे, नाना प्रकारची तत्वज्ञान, दैवताच्या उपासना सांगणारे. भागवतात संशय फिटलेला आहे. इतर तीर्थापेक्षा भागवत कथेचे स्वतःच्या घरी असलेले तीर्थ किती चांगले. कलियुगात मनाची रचनाच अशी झालेली की दीर्घकाळ चित्त एकाग्र होत नाही, तप करता येत नाही, यम नियम व्रत पालन कठीण पडते. पण 1 सप्ताहापर्यंत भागवताचे श्रवण करावे. अल्प आयुष्य, अल्प बळ, अल्पमती हे कलियुगातील मानवाचे वैशिष्ट्य. तर स्मरणाने, भागवत श्रवणाने मोक्ष हे कलियुगाचे वैशिष्ट्य. म्हणूनच आपण थेंबे तंबे तळेसाची याप्रमाणे भागवताचे 60 भागातून श्रवण करणार आहोत. हरिद्वाराजवळील आनंदधाम नावाच्या तीर्थस्थानी हा आनंद चालला होता. नारदाची निराशा दूर झाली होती. इतर अनेक ऋषी तेथे उपस्थित होते. ऋषी वृंदावनातून आनंदाचे उद्गार निघत होते. महातेजस्वी कुमार वयाचे सनक सांगत होते. तिघे कुमार शेजारीच विराजमान होते. भागवताचा महिमा, सर्व वातावरण पवित्र होते. भागवत सप्ताह श्रवणास आरंभ झाला. आजपासून आपण अभिवाचनातून श्रवण प्रारंभ केला तर तुम्ही नक्की ते श्रवण करा. तोच अत्यंत मृदू कोमल स्वरात दुरून जवळ आला नामघोष. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. ओम नमो भगवते वासुदेवाय. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण बघूया. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधीः, देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.